नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 7 गणितीय पदावलींचे सरलीकरण स्वाध्याय 7.1 प्रश्न नंबर 1. 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8 या पदावलीची किंमत किती? मित्रांनो, या टॉपिकचं नाव आहे पदावली. हा टॉपिक आपल्याला कंचे भागुबेव या नियमानुसार सोडवायचा आहे. बघा, प्रश्न नंबर 1 मध्ये आपल्याला बेरीज, भागाकार, वजाबाकी आणि गुणाकार या 4 क्रिया दिलेल्या आहेत. 1, 2, 3 आणि 4 क्रिया आहेत. तर मित्रांनो, आपल्याला कंचे भागुबेव नुसार हा पूर्ण टॉपिक अभ्यासायचा आहे. सुरुवातीला कंस सोडवायचा. मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला कंस दिलेला नाही. त्यानंतर आपण करणार भागाकार. तर मित्रांनो, भागाकार दिलेला आहे. कंसानंतर भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार करायचा आणि मग बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे अगोदर आहे ते आपण अगोदर सोडवणार. म्हणजे सुरुवातीला आपण करणार मित्रांनो भागाकार. बघा, 650 अधिक आता 4 त्रिक 12 आणि 4 शून्य शून्य भागाकार आला 30 वजा 15 गुणिले 8. मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा गुणाकार करायचा. 15 8 120. बघा, अगोदरच्या क्रिया लिहून घेणार. 650 अधिक 30 वजा 15 8 120. मित्रांनो, आता बेरीज आणि वजाबाकी आहे. मग बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे अगोदर ते अगोदर सोडवा. मग अगोदर आहे बेरीज. 650 मध्ये 30 मिळवले, झाले 680 आणि वजा 120. शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला मित्रांनो उत्तर मिळेल. बघा, शून्यातून 0 गेला 0, 8तून 2 गेले 6 आणि 6तून 1 गेला 5. आपल्याला उत्तर मिळालं 560. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 560. प्रश्न नंबर 2. 2 5 10 17 या क्रमिकेतील पुढील पद आहे. मित्रांनो, आता या क्रमिकेतील पुढील पद म्हणजे 2 नंतर आहे 5, त्यानंतर 10, त्यानंतर 17 आणि 17 नंतर येणारी संख्या. तर मित्रांनो, यामध्ये काय लॉजिक असेल बघा. तर 1चा वर्ग. मित्रांनो, 1चा वर्ग आहे 1 आणि त्यामध्ये मिळवले 1. बघा मित्रांनो, 1चा वर्ग 1, त्यामध्ये मिळवला 1 म्हणजे झाले 2. त्यानंतर बघा, या आता 5 संख्या कशी आली? तर मित्रांनो, 2चा वर्ग आहे 4 आणि 4 मध्ये मिळवला 1 झाले मित्रांनो 5. त्यानंतर आहे मित्रांनो 10 संख्या कशी आली? तर 3चा वर्ग 9 आणि 9 मध्ये 1 मिळवला झाले 10. त्यानंतर आहे 4चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग 16, 16 मध्ये 1 मिळवला झाले 17. आणि त्यानंतर मित्रांनो पुढे येणारी संख्या असेल मग 5चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग 25, 25 मध्ये 1 मिळवला 26. आपल्याला उत्तर मिळालं 26. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए 26. प्रश्न नंबर 3. ही पदावली सोडवल्यास कोणते उत्तर येईल? मित्रांनो, पदावली आपल्याला सोडवायची आहे. बघा, या पदावलीमध्ये आपल्याला 3 कंस दिलेले आहेत. मित्रांनो, 3 कंस आपण एका वेळेला सोडू शकतो. तर सुरुवातीला 3 आणि मित्रांनो कंस. आता कंस आणि 3 यांच्यामध्ये मित्रांनो कोणतं चिन्ह नाहीये, म्हणजे त्याचा अर्थ असतो गुणाकार. मग आता पहिल्या कंसामध्ये 13 अधिक 6 गुणिले 7. तर मित्रांनो, अगोदर बेरीज आणि त्यानंतर आहे गुणाकार. पण आपण अगोदर गुणाकार करणार आणि त्यानंतर करणार बेरीज. 26 7 42. गुणाकार आला 42. 42 मध्ये मित्रांनो 13 मिळवायचे. 42 आणि 3 45. 45 आणि 10 55. बघा, पहिल्या कंसाचं उत्तर आलं 55. त्यानंतर भागिले 11 गुणिले 3. दुसऱ्या कंसाचं उत्तर येईल मित्रांनो 11 त्रिक 33. त्यानंतर वजा. आता तिसऱ्या कंसामध्ये वजाबाकी आणि गुणाकार. तर अगोदर आपण गुणाकार करणार, त्यानंतर वजाबाकी करणार. 4 दुणे 8. मित्रांनो, गुणाकार आला 8. मग 12 मधून 8 गेले, खाली राहिले 4. आता गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी. तर पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला अगोदर भागाकार करायचा. मग बघा, 3 गुणिले. आता हा भागाकार मित्रांनो कसा करणार? तर 55 भागिले किंवा 55/33 आणि वजा 4. आता मित्रांनो बघा, 55 आणि 33 यांचा भागाकार करताना मित्रांनो कितीचा भाग जाईल? तर 11चा भाग जातो. बघा, 11 त्रिक 33 आणि 11 5 55. आता मित्रांनो हे 3 जे आहे, थोडक्यात 3 ला छेदस्थानी 1 आहे, 3/1 आहे. मग काय होणार मित्रांनो? 3 1 3 आणि 3
1 3. मग आता 1 आणि 5 थोडक्यात यांचा होणार गुणाकार 5 1 5 म्हणजे थोडक्यात 5/1. बघा हे थोडं सविस्तर लिहिण्यासाठी 5/1 आणि -4. मित्रांनो 5/1 केलं म्हणजे 5/1 केलं तर आपलं उत्तर येणार आहे 5च आणि त्यानंतर 4. 5 मधून 4 गेले मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 1. बघा या स्टेपमध्ये 1चा आणि 5चा गुणाकार झाला मित्रांनो, कारण की हा 1 आहे अंशस्थानी, त्याला छेदस्थानी 1 असतो. कारण की 3 जो आहे 3 नुसता आपल्याला फक्त 3 गुणिले 55/33 दिसते, पण मित्रांनो 3ला छेदस्थानी 1 असतो जो आपल्याला दिसत नाहीये पण तो असतो. म्हणून मित्रांनो 1चा आणि 5चा गुणाकार झाला 1 गुणिले 5 5 1 5 5/1 5/1 म्हणजे 5/1 उत्तर आलं 5च. मग 5 मधून हे 4 गेले बाकी उरली 1. मित्रांनो आपलं उत्तर आलं 1. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 1. प्रश्न नंबर 4. हे पद सोडवल्यास उत्तर येईल. मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. कंचे भागुबेव म्हणजे सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा. मित्रांनो चौकटी कंस आहे, अगोदर आपण कंस सोडवणार. बघा 1/13. आता कंसामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं, कंसामध्ये जर बघितलं तर मित्रांनो गुणाकार आहे बघा 2 ठिकाणी. मग 2 गुणिले 5 गुणिले 11 मित्रांनो हा गुणाकार आपण एका वेळेला करणार आणि त्यानंतर 2 गुणिले 13 हा गुणाकार आपण एका वेळेला करणार. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो किंवा या स्टेपमध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण हे 2 गुणाकार करून घेणार म्हणजे 7 अधिक बघा आता 2 गुणिले 5 बे 5 10 आणि 10 गुणिले 11 म्हणजे मित्रांनो 11 10 110 110 अधिक 13 दुणे 26. तर मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला ही पूर्ण बेरीज करायची. बघा आता 1/13. आता मित्रांनो 1/13 आणि ही हा जो कंस आहे चौकटी कंस आहे याच्यामध्ये चिन्ह नाहीये पण मित्रांनो इथे असतो गुणाकार. मग आता 7 मध्ये आपण हे 26 मिळवले. 26 मध्ये जर आपण 7 मिळवले 6 दुणे 12 13 म्हणजे मित्रांनो 33. बघा उत्तर आलं 33. 26 अधिक 7 झाले 33 आणि 33 मध्ये मित्रांनो हे 110 म्हणजे 110 मध्ये जर आपण 33 मिळवले 33 आणि 10 43 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 143. मित्रांनो ही बेरीज आली 143. 7 अधिक 110 अधिक 26 143. आता मित्रांनो 1/13 गुणिले 143. बघा आता 143ला मित्रांनो हा अंशस्थानी असतो छेदस्थानी 1 असतो म्हणजे मित्रांनो अंशछेद काटाकाटी होते म्हणजे आपण 13 ने 143ला भाग देणार. आता तुम्हाला समजण्यासाठी मित्रांनो इथे 1 लिहितो म्हणजे हा झाला अंशस्थानी आणि हा झाला 1 छेदस्थानी म्हणजे आपण 13 ने 143ला भाग देऊ शकतो. पण आता हा 1 मी काढून टाकतो, तो फक्त आपण समजायचा तो आहे म्हणून. म्हणजे मित्रांनो आपण आता 13 ने 143ला भाग देणार. 13 1 13. आता इथे आहे 14. 13 1 13. 14तून 13 गेले बाकी उरली 1 झाले 13 आणि पुन्हा 13 1 13 म्हणजे मित्रांनो 1 गुणिले 11. बघा 1 गुणिले 11 1 गुणिले 11 आणि छेदस्थानी आहे पुन्हा 1. तर मित्रांनो बघा 1 गुणिले 11 गुणाकार येणार 11. 11/1 म्हणजे मित्रांनो 11 भागिले जर 1 केलं तर आपल्याला उत्तर 11च मिळणार आहे. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 11. प्रश्न नंबर 5. या पदावलीची किंमत आहे. मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची. कंचे भागुबेव हा आहे आपला नियम. म्हणजे सुरुवातीला कंस सोडवायचा. मित्रांनो बघा किती कंस आहेत 1 2 3 आणि 4 कंस आहेत. हे 4 कंस आपण पहिल्या स्टेपमध्ये सोडवणार, त्यानंतर पुढे जे राहिलं ते आपण बघूया. बघा आता पहिला कंस 20 भागिले 5 केलं तर मित्रांनो 5 चोक 20 भागाकार आला 4. त्यानंतर भागिले 2 अधिक 16 भागिले 8 केलं तर 8 दुणे 16 भागाकार आला 2. त्यानंतर गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 5 दुणे 10 भागाकार आला 2. त्यानंतर गुणिले 3 अधिक 2 3 आणि 2 5. मित्रांनो इथे आहे बेरजेचं चिन्ह. मग आता मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला करायचा आहे भागाकार. तर मित्रांनो आपण सुरुवातीला भागाकार त्यानंतर गुणाकार. मग इथे आहे भागाकार त्यानंतर पुढे आहे गुणाकार आणि मित्रांनो इथे आहे गुणाकार. या 3 क्रिया आपण एकाच वेळेला करू शकतो. सुरुवातीला भागाकार करायचा असतो, त्यानंतर गुणाकार आणि मित्रांनो इथे गुणाकार आहे. मग बघा 4 भागिले 2 केलं तर बे दुणे 4 भागाकार आला 2 अधिक बे दुणे 4 अधिक
बे पंचे 10. तर मित्रांनो इथे आहे फक्त बेरीज. या 3 क्रिया आपण एका वेळेला म्हणजे 2 क्रिया आपण एका वेळेला करू शकतो, 2 बेरजा आपण एका वेळेला करू शकतो. 2 आणि 4 6, 6 आणि 10 16. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 16. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 16. प्रश्न नंबर 6. मित्रांनो ही पदावली आपल्याला सोडवायची आहे आणि या पदावलीमध्ये आपल्याला मित्रांनो 3 कंस दिलेले आहेत. पहिला कंस आहे महिरपी कंस, त्यानंतर चौकटी कंस आणि मित्रांनो गोल कंस. तर मित्रांनो आणखी एक प्रकार असतो ज्याला आपण रेघी कंस असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात त्या अंकाच्या डोक्यावर मित्रांनो अशी एक रेषा दिलेली असते, त्याला आपण रेघी कंस म्हणतो. तर सर्वात अगोदर मित्रांनो रेघी कंस सोडवायचा असतो, त्यानंतर सोडवायचा असतो गोल कंस. 2 नंबरला गोल कंस सोडवायचा, ज्याला आपण साधा कंस असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर चौकटी कंस सोडवायचा आणि सर्वात शेवटी सोडवायचा असतो महिरपी कंस. तर मित्रांनो महिरपी कंस काढता येत नसेल तर चौकटी कंस काढला तरी पण चालेल. बघा या ठिकाणी आहे महिरपी कंस, चौकटी कंस, गोल कंस. तर मित्रांनो सर्वात अगोदर रेघी कंस नाहीये, मग आपण हा गोल कंस किंवा हा साधा कंस अगोदर सोडवणार. मग बाकीच्या क्रिया अगोदर लिहून घेऊयात. 36 वजा महिरपी कंस 18 अधिक चौकटी कंस 14 वजा. आता मित्रांनो बघा हा पूर्ण गोल कंस आपल्याला सोडवायचा आहे. मग त्यामध्ये अगोदर भागाकार आहे, वजाबाकी आहे, भागाकार आहे आणि गुणाकार. तर अगोदर भागाकार, त्यानंतर गुणाकार आणि मग वजाबाकी. मग आता 8/4 केलं तर 4 दुणे 8 म्हणजे मित्रांनो भागाकार आला 2. 8/4 म्हणजे भागाकार आला 2 आणि 2 गुणिले 2 4. बघा 2 गुणिले 2 4 म्हणजे गुणाकार आला 4. मग 15 मधून 4 गेले मित्रांनो, 15 मधून 4 गेले, खाली राहिले 11. बघा या पूर्ण गोल कंसाचं उत्तर आलं 11. मित्रांनो गोल कंस काढल्यानंतर इथे राहतो चौकटी कंस आणि त्याच्या बाहेर हा महिरपी कंस. आता मित्रांनो आपल्याला हा चौकटी कंस सोडवायचा. बघा 36 वजा महिरपी कंस 18 अधिक. आता हा चौकटी कंस सोडल्यानंतर मित्रांनो 14 वजा 11, 14तून 11 गेले, खाली राहिले 3. त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी हा महिरपी कंस आहे. बघा 18 आणि 3 21. बघा हे 36 लिहून घ्या, वजा 18 अधिक 3 21. मित्रांनो सगळे कंस सोडून झाले. आता आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये वजाबाकी करायची. 6 मधून 1 गेला 5 आणि 3तून 2 गेले 1. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 15. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 15. प्रश्न नंबर 7. मित्रांनो या पदावलीची किंमत किती? ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. मित्रांनो बघा पूर्ण क्रिया आपल्याला कंसामध्ये दिलेली आहे. मग आता मित्रांनो 24/5 कंचे भागोबेव या नियमानुसार मित्रांनो कंस सोडवायचा आहे. पूर्ण आपल्याला कंसच दिलेला आहे, सगळी क्रिया कंसातच आहे. म्हणजे मित्रांनो सुरुवातीला कंसानंतर आपल्याला भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार, नंतर आणि बेरीज आणि वजाबाकीमध्ये जे अगोदर ते अगोदर सोडवा. मग आता मित्रांनो हा भागाकार बघा 24/5. तर मित्रांनो चे म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार घ्यायचा आहे आणि पुढे आहे 3/5. तर मित्रांनो बघा 24/5 आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चे म्हणजे आपल्याला भागाकार घ्यायचा आहे आणि 3/5. आता आपल्याला या 24/5 आणि 3/5 मित्रांनो 2 अपूर्णांक आहे. 2 अपूर्णांकांचा जर भागाकार करायचा असेल तर मित्रांनो पहिला अपूर्णांक आहे असाच आपण लिहून घेतो. मित्रांनो सध्या फक्त फोकस एवढ्याच क्रियेकडे करा, बाकीची पूर्ण क्रिया आपण नंतर सोडवणार. बघा 24/5 भागिले 3/5. तर 2 अपूर्णांकांचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक आहे असाच लिहून घ्या 24/5. आता या भागिले ऐवजी मित्रांनो आपल्याला गुणाकार करायचा. भागाकार करताना 2 अपूर्णांकांचा भागाकार करताना मित्रांनो या पद्धतीने सोडवतात, भागाकार ऐवजी गुणाकार आणि पुढचा जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाच्या उलट अपूर्णांक घ्यायचा. म्हणजे 3/5 ऐवजी 5/3. मग आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी. मग आता 24/5 मित्रांनो 24/5 120 आणि छेदस्थानी 5 गुणिले 3 5×3 15. तर मित्रांनो 15×1 15 आणि 15×8 120 8/1. म्हणजेच मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 8. आपल्याला उत्तर 8 कशाचं मिळालं तर मित्रांनो खाली अंडरलाईन केली एवढ्या 2 म्हणजे एवढ्या एका क्रियेचं.
या दोन अपूर्णांकांच्या भागाकाराचं उत्तर मिळालं आपल्याला 8. मग 8 त्यानंतर पुढे गुणिले 3 अधिक 16 वजा 3 आणि गुणिले 5. तर मित्रांनो आता भागाकार नाहीये, गुणाकार आहे. मग अगोदर गुणाकार. इथे गुणाकार मित्रांनो आपण करूया. 8 त्रिक 24 अधिक 16 वजा 3 5 15. तर मित्रांनो आता अगोदर आपण बेरीज करूया. 4 आणि 6 10 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 वजा 15. तर मित्रांनो शेवटच्या बघा या ठिकाणी आपण काय केली, बेरीज केली. या स्टेपमध्ये बेरीज आली 40 40 वजा 15. शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला वजाबाकी करायची. मित्रांनो 40 मधून आपल्याला 15 वजा करायचे. आपल्याला उत्तर मिळेल बघा 10 10तून 5 गेले 5 इथे झाले 3 1 गेला 2. आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 25. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 25. प्रश्न नंबर 8. 2002 भागिले कंसामध्ये 13ची 11 पट बरोबर किती? मित्रांनो 2002 भागिले 13ची 11 पट. आता 13ची 11 पट म्हणजे काय? तर मित्रांनो 13 गुणिले 11 11 त्रिक 33 हातचे आले 3 11 1 11 12 13 14 म्हणजे 143. मग 2002 भागिले 143. तर मित्रांनो आपल्याला हा भागाकार करायचा आहे. बघा 2002 भागिले 143. सोपा आहे भागाकार. 143 1 143. आता मित्रांनो हा काय पाढा आपल्या पाठ नाहीये. मग 200 मधून 143 आपण वजा करू शकतो. बघा इथे झाले 10 10तून 3 गेले खाली राहिले 7 इथे झाले 9 9तून 4 गेले 5 आणि इथे 1 म्हणजे मित्रांनो 1तून 1 गेला 0. बाकी 57 उरली मित्रांनो वरून घेतले 2. आता झाले 572. मित्रांनो आता 14चं थोडं लॉजिक लावायचं. 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 म्हणजे 143 चौक. 143 ला जर आपण 4 ने गुणलं तर बघूया किती गुणाकार येतो. 4 त्रिक 12 हातचा आला 1 4 चौक 16 आणि 1 17 हातचा आला 1 4 1 4 आणि 1 5 572 मित्रांनो बरोबर येते. म्हणजे 143 चौक 572. 572 मधून 572 गेले बाकी उरले 0. भागाकार आला 14. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 14. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 14. मित्रांनो आपल्याला नवोदयची परीक्षा द्यायची आहे म्हटल्यानंतर या थोड्या थोड्या बेसिक गोष्टी आपल्याला नक्की यायला पाहिजे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 9. 16 चौकट 8 चौकट 4 चौकट 2 चौकट 3 बरोबर 12. हे विधान सत्य होण्यासाठी पुढीलपैकी चिन्हांचा योग्य क्रम कोणता आहे? तर मित्रांनो आपल्याला 4 पर्यायांमध्ये वेगवेगळी चिन्ह दिलेली आहेत. तर आता आपल्याला या सगळ्या पर्यायांचा वापर करावा लागेल. मग कोणत्या पर्यायामधील चिन्हांचा वापर केल्यानंतर मित्रांनो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर 12 असेल तर डावीकडची क्रिया केल्यानंतर सुद्धा उत्तर 12चे यायला पाहिजे. ही आहे मित्रांनो थोडक्यात त्याला आपण समानता म्हणतो. मग आता पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए मधील मित्रांनो आपल्याला चिन्हांचा वापर करायचा. या ठिकाणी सुरुवातीला हे अंक लिहून घेतो. 16 8 4 2 3 आणि बरोबर 12. तर मित्रांनो पहिलं चिन्ह आहे बेरीज, त्यानंतर आहे भागाकार, नंतर वजाबाकी आणि गुणाकार. बघूयात. सुरुवातीला आपल्याला मित्रांनो भागाकार करायचा आहे, त्यानंतर गुणाकार. सुरुवातीला भागाकार त्यानंतर गुणाकार. दोन्ही वेगवेगळी पद असल्यामुळे आपण एका वेळेला ह्या दोन क्रिया करू शकतो. 16 अधिक 8 भागिले 4 केलं तर 4 दुणे 8 भागाकार आला 2 वजा 2 गुणिले 3 3 दुणे 6 बरोबर. तर मित्रांनो हे 12 आहे, हे आता लिहिण्याची आवश्यकता नाहीये. बघूयात आपलं उत्तर 12 येतं का. आता 16 अधिक 2 16 आणि 2 18 वजा 6. शेवटच्या स्टेपमध्ये 18 मधून मित्रांनो आपल्याला 6 वजा करायचे, उत्तर मिळालं 12. म्हणजे मित्रांनो बरोबर आपलं उत्तर 12 आलं. बरोबर चिन्हाच्या डावीकडे मित्रांनो पर्याय क्रमांक ए मधील चिन्ह ठेवल्यानंतर आपलं उत्तर 12 आलं. म्हणजे बरोबर सुद्धा मित्रांनो 12च आहे. म्हणून मित्रांनो 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मित्रांनो पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए मधील चिन्हांचा क्रम योग्य आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक ए जर बरोबर असेल तर बी सी आणि डी या पर्यायांकडे बघायचं नाही. फक्त आपलं उत्तर शुअर असायला पाहिजे. म्हणजे
मित्रांनो बाकी आपला वेळ वाचेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 10. मित्रांनो आपल्याला या पदावलीमध्ये 3 कंस दिलेले आहेत, गोल कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस. सगळ्यात अगोदर आपण गोल कंस सोडवणार. मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण हे मित्रांनो गोल कंस सोडूया, त्यानंतर चौकटी कंस आणि सर्वात शेवटी महिरपी कंस. तर मित्रांनो बघा, महिरपी कंस, मित्रांनो महिरपी कंस काढायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर हा चौकटी कंस काढा. त्यानंतर आहे चौकटी कंस 180 वजा. आता मित्रांनो आपल्याला सोडवायचा हा गोल कंस 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 अधिक 20 वजा 2 गुणिले 11. मित्रांनो या ठिकाणी हा चौकटी कंस आहे, 2 गुणिले 11, 11 दोने 22 वजा 4 अधिक 3 7. पुढे मित्रांनो हा चौकटी कंस आणि सर्वात शेवटी महिरपी कंस. तर मित्रांनो आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हे 2 चौकटी कंस सोडवायचे आहेत. पहिल्या चौकटी कंसातून जे उत्तर येईल त्यातून आपल्याला दुसऱ्या चौकटी कंसाचं उत्तर त्यांची करायची वजाबाकी. मग आता बघा, 180 वजा 15, 180 मधून मित्रांनो 15 गेले म्हणजे अगोदर 10 गेले 70 राहिले, त्यानंतर 5 गेले 65 राहिले, 165 आणि 165 मध्ये मित्रांनो 20 मिळवले म्हणजे 75 आणि 85 म्हणजे पहिल्या चौकटी कंसाचं उत्तर आलं 185. त्यानंतर आहे पुढे वजा. आता 22 वजा 7, 22 मधून 7 गेले मित्रांनो, खाली राहिले 15. शेवटी हा महिरपी कंस आहे मित्रांनो, त्याला मी चौकटी कंस म्हणून घेतले. आता आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये फक्त ही वजाबाकी करायची. 185 वजा 15, 185 मधून मित्रांनो सुरुवातीला 5 गेले, खाली राहिले 80, मग 80 मधून 10 गेले 70 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 170. मित्रांनो 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 170. प्रश्न नंबर 11. 101 गुणिले 0 गुणिले 11 ची किंमत आहे. सर्वात सोपा प्रश्न मित्रांनो, 101 गुणिले 0. आता 101 ने जर आपण शून्याला गुणलं तर मित्रांनो गुणाकार येतो 0 आणि पुढच्या स्टेपमध्ये गुणिले 11. आता 0 गुणिले 11 मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 0. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 7.1 संपला. त्यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.